राहा. सगळेजण कृपया सारखे सारखे सांगायला लावू नका. नो टीम मीटिंग्स. E18 सूचनांकडे लक्ष द्या. सगळ्यांनी सूचनांकडे लक्ष द्यायचं आहे. आले सगळे? तुमचं झालं का? हा बोल जॉय. हा लावून घेतले. ठीक ओके. हा ठीक. फॅनची अरेंजमेंट नाही केली का रे? दगड ठेवायला लागेल तर ठेवून. तुमची प्रोडक्शनची टीमची वेगळे या ना. या इकडे साईडला आहे. अजून एक लालजी भाई आपण दत्ता कुठे आहेस तू? बघ जरा. पाटील या इकडे. सचिन या लाईन मध्ये. ज्यांनी कॉमन टी शर्ट घातलेले आहे, चॉकलेट कलर ज्यांनी टी शर्ट घातलेला आहे त्यांनी एका लाईन मध्ये लायचं आहे. त्यानंतर पाहुणे येतील तेव्हा 2 लाईन वेगवेगळ्या करायच्या आहेत. एक आपल्या लास्ट टाइम ज्याप्रमाणे रस्ता बनवला होता त्याप्रमाणे त्या रस्त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा करायचा आहे. कॉमन टी शर्ट वाले, फक्त कॉमन टी शर्ट बद्दल मी बोलतोय. ज्यांनी चॉकलेट कलरचं टी शर्ट घातलेलं आहे त्यांच्याबद्दल बोलतोय. हे एका लाईन मध्ये राहतील. पाहुणे आल्यानंतर त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर जे टीम मेंबर आहेत, ज्यांची टीम आहे त्या कप्तानच्या हातामध्ये एक झेंडा आहे. त्याच्या पाठीमागे जो असणारा आहे त्याच्यामध्ये फॉगची एक धूरकांडी असेल. त्या धूरकांडीप्रमाणे धावत यायचं आहे. जेव्हा पाहुणे येतील त्यांच्या समोरून धावत येऊन पुन्हा तिथे आपल्या पिचवर लाईन मध्ये उभं राहायचं आहे. क्यूसी स्ट्रायकर्स ऐकलं आपण? आपके पहले से ही ऐसे फॉर्म में आ गए हैं लोग, सुनते भी नहीं है. सब सुनते हैं. क्या सुनते हैं? उधर बातें कर रहे हैं. चेअर मध्ये बसला असतात ना सर, तेच मी त्यांना चेअर दिली होती. ते ट्रॉफी आहेत ना. फॉगची काडी सगळ्यांना मिळाली? तुम्हाला नाही मिळाली? त्यांच्याकडे दिली. इकडे पण आहे ना? नहीं आपको नहीं है, आपको ये इसमें तो नहीं रहेगा. ये लाइन ऐसा दोनों साइड से कॉमन टी शर्ट प्लीज या, सगळेजण या. कॉमन टी शर्ट चॉकलेट कलर. कॅमेरामन नहीं उधर ही तोड़ने का है. कॉमन टी शर्ट इथे तुम्हाला उभं राहायचं. तुम्ही इकडे या. असे उभं राहा. बरोबर? तिकडून तुम्ही दुसरी बाजू इकडून उभे राहा. याला कनेक्ट करा, बाकीचे त्यांना कनेक्ट करा. जा तिकडे. सरळ सरळ तिथपर्यंत जाईल. या अंतर ठेवा. पाहिजे तर घेऊन या ना. चला या, अजून अंतर या. असा रस्ता बनवा ना यार. सचिन लास्ट टाइम बघितलं ना आपण. या याला कनेक्ट करा. तिथं आतमधून नका करू. या जरा अंतर ठेवा.
अजून क्यूसी स्ट्रायकर, क्वालिटी स्ट्रायकर 10 प्लेयर या इकडे. क्वालिटी स्ट्रायकर या, अजून अंतर ठेवा. कोणाला नाही नंतर, हां नंतर ते आले, नंतर आता इथून आले, इथे आले ना. अस्मिता आहे ना सर. हॅलो कॅमेरा, फोटो, फोटोग्राफर सर प्लीज. सर आपली तिथे नाही, तिथे नाही, तिकडे. तुम्ही पण यांना कनेक्ट करा. या या, कारण लेट झालं, म्हणजे माणसं नाही येत. सर्व प्लेयर्स त्यांना कनेक्ट करा, सर्व टीम. विक्रम माचीस इकडे इकडे. इथून जातानाच आता ते धावण्याचं जे प्लॅनिंग आहे ते कॅन्सल करतो. तशी माणसं आपल्याला कमी पडतात. किती लावायचं जाताना इथून जसे निघतील तसे त्या स्टंपकडे जायचंय आपल्याला, स्टंपकडे जायचंय. असं का, थोडं अंतर ठेवा, थोडं डिस्टन्स ठेवा, थोडं डिस्टन्स ठेवा. यांना कनेक्ट करा. पीपी इकडे इकडे. भाऊ है उनके साथ में आ जाओ, उनके साथ में. हर्षद सर प्लीज त्यांचं होऊ दे ना. मी स्वतः बसा ना, बसा ना. मी फक्त त्यांच्याशी बोलतो आणि साहिल तुम्हारा क्या प्रॉब्लम है? तो क्या इधर क्या रहे, जाओ ना, छोड़ के इधर. नाही याच्यात बोलला असता ना, सांगू बोला. करतोय मागे वा, थोडं मागे वा. कोई नहीं, सिर्फ आप जल्दी छोड़ के
भावेश सर या इकडे. सर आप बैठिए ना, बैठिए ना, बैठिए ना. डॉक्टर साहब आए नहीं है ना, बैठिए ना. नहीं नहीं बैठिए आप. अरे बैठिए ना सर, बैठिए. डॉक्टर साहब आले नहीं, डॉक्टर साहब इथे जाणार. Halo. Halo cek. Halo. Halo. आगतम स्वागतम सुस्वागतम. अनुफार्मा प्रीमियर लीग 2022 सीझन 2 आपण पाहू शकतायत. अत्यंत ताटामाटामध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन एकाच दिवसामध्ये ग्रँड फिनाले देखील आपण पाहणार आहोत. आजचा दिवस निवडला गेलाय 11 मार्च 2022 आणि पालघर जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाच्या एकंदरीत क्रीडा संकुलावरती स्पर्धा आपण पाहू शकतायत. अनुफार्मा प्रीमियर लीग मेगा स्क्रीनवर या स्पर्धेच्या माध्यमातून अनुफार्मा प्रीमियर लीग या वसाहतीचे विद्यमान व्हाईस चेअरमॅन महोदय आदरणीय बिपिनभाई शहा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे मान्यवरांसाठी. स्पर्धेच्या माध्यमातून समवेत आदरणीय रितेश शहा जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचा प्रारंभ आणि शुभारंभ आपण करणार आहोत. खूप चांगल्या प्रकारे आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते. महाराष्ट्राची संस्कृती आहे कुठल्याही कार्याची सुरुवात ही भगवंताच्या नामस्मरणाने केली जाते आणि जी संस्कृती आहे ती अगदी खूप छान पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून परिपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळते. जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आयोजकांच्या माध्यमातून समवेत आपण पाहू शकतात या स्पर्धेच्या माध्यमातून व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय सन्माननीय श्रीयुत राजूभाई कोटाडिया या ठिकाणी उपस्थित आहेत. व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग या पदावरती नियुक्त आहेत. सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित दिग्गज मान्यवर आपण पाहू शकतात. म्हणतात ना की आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतून उघडावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांस मधुगंध द्यावा आणि जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा. स्वतः मात्र चंदनाप्रमाणे जिजून इतरांच्या आयुष्यात सुगंधाची उधळण करणाऱ्या या दिग्गज मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अप्रतिम. खूप छान प्रकारे आपण पाहू शकतायत या स्पर्धेची सुरुवात अगदी थोड्याच वेळामध्ये आपण उद्घाटन समारंभ सोहळ्याला देखील सुरुवात करणार आहोत. अनुफार्मा प्रीमियर लीग मी खरं तर आयोजकांचं कौतुक करेन कारण स्वतंत्र एकंदरीत अनुफार्मा जे सर्व एकंदरीत व्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या कर्मचाऱ्यांना आज एक दिवस का होईना परंतु एक धाव आरोग्यासाठी या हेतू उद्देशाने आज अनुफार्मा प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन अगदी थाटामाटामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम पद्धतीने पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित अद्वितीय अशा खेळपट्टीवर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं याचं एक परिपूर्ण उदाहरण आपण पाहू शकतात. मानाचा फेटा या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी बहाल केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात जनरल मॅनेजर R&D डॉक्टर सुशील तीर सरांना या ठिकाणी मानाचा फेटा बहाल केला जातोय आणि महाराष्ट्राची संस्कृती यथोचित पद्धतीने या ठिकाणी परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहू शकतात. इसवी सन 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कारांची जी एकंदरीत बीज आहेत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवली आणि त्याच मात्र एकंदरीत वारकरी संप्रदायाचा कळस संत तुकाराम महाराजांनी एकंदरीत चढवला आणि हे संस्कारांचं वारा आज आपण पाहू शकतात. मानाचा फेटा या ठिकाणी
आयोजकांना जरूर बहाल केला जातोय. अगदी थोड्याच वेळामध्ये स्पर्धेचा प्रारंभ आणि शुभारंभ देखील आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून दिग्गज मान्यवरांची मांदी आळी मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. अनुफार्मा या कंपनीचे विद्यमान व्हाईस चेअरमॅन आदरणीय शहा, समवेत जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय रितेश शहा, समवेत आपण पाहू शकतायत व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग राजूबाई कोटाडिया. मेगा स्क्रीनवर लाईव्हच्या स्वरूपात तब्बल 195 देशांमध्ये ही स्पर्धा थेट प्रक्षेपित आपण पाहणार आहोत. पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. स्पर्धेच्या माध्यमातून व्हाईस प्रेसिडेंट टेक्निकल डॉक्टर राजीव धीर यांना देखील आपण पाहू शकतायत. स्पर्धेच्या माध्यमातून जनरल मॅनेजर R&D डॉक्टर सुशील धीर यांना देखील आपण पाहतोय. डॉक्टर कोरगावकर मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. R&D हेड म्हणून ज्यांची एकंदरीत ओळख आपण पाहतोय. आणि औक्षण जी महाराष्ट्राची संस्कृती आहे यथोचित पद्धतीने आपण पाहू शकतायत पार पडले जाते. आदरणीय रितेश भाई शहा, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. हे आहेत या स्पर्धेचे आयोजक, नियोजक आणि संयोजक. खूप छान प्रकारे ऑल इज वेल ब्रँडेड अशी टुर्नामेंट आपण पाहू शकतायत. एकंदरीत अनुफार्मा प्रीमियर लीगचा हा शानदार सोहळा 11 मार्च 2022च्या दिवसामध्ये अप्रतिम या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर दिग्गज मान्यवरांची मांदी आळी जरूर कैद केली जाते. त्या ठिकाणी कॅमेरामॅन पाहायला मिळतात मिस्टर राहुल कुंभारे. जरूर खूप चांगल्या प्रकारचं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पाटील नेटवर्क्स आजच्या डेटला फक्त नाव राहिलेलं नाहीये तर ब्रँड बनलाय आणि त्यांच्याच माध्यमातून कॅमेरामॅन या ठिकाणी सुरेख क्षणचित्र, सोनेरी क्षणांचे सोबते आपण जरूर बनतोय. थोड्याच वेळामध्ये उद्घाटन समारंभ सोहळ्याला देखील आपण सुरुवात करणार आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून सर्व दिग्गज मान्यवरांचे खूप खूप स्वागत, तसेच सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत या स्पर्धेसाठी. चट मंगनी पट ब्याहा अशा प्रकारे मात्र एकाच दिवसामध्ये एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. नॉकआउट सर्व सामने असणार आहेत. एकंदरीत 9 संघ या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. याचा अर्थ संपूर्ण दिवसामध्ये 8 सामने आपण पाहणार आहोत आणि जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर आणि जो संघ जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. असं एकंदरीत या स्पर्धेचं स्वरूप आपण पाहतोय. फक्त एकच दिवसीय स्पर्धा आहे. चट मंगणी पट ब्याहा या मात्र एकंदरीत उक्तीप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. उद्घाटन समारंभ सोहळ्याकडे देखील आपण वळणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. या करूयात या स्पर्धेला सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. चला आपण स्वागत सन्मानाकडे देखील वळणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. तेजस सर या, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपा करून यायचं आहे. या ठिकाणी स्वागत समारंभ आपण सुरू करणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम मॅनेजमेंट पाहायला मिळते. PDTSAचं हे हिस्टोरिकल ग्राउंड आहे. या मैदानामध्ये आपण पाहिलं असेल आतापर्यंत अनेक खेळाडू घडले, पुढे आले आणि स्वतःच्या गावाचं, स्वतःच्या संघाचं, स्वतःच्या कुटुंबाचं आणि या पालघर जिल्ह्याचं नाव आज संपूर्ण जगभर ज्याने या खऱ्या अर्थाने कोरला. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित आणि अद्वितीय खेळपट्टीवर स्पर्धा या ठिकाणी पार पडते. सत्कार मूर्ती या ठिकाणी आपण पाहू शकता. आदरणीय बिपिनभाई शहा यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय डॉक्टर राजीव सुतार आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान प्रदान करायचा आहे. जोरदार यांचा गजर येऊ द्या. आगतम स्वागतम सुस्वागतम अनुफार्मा या स्पर्धेचे विद्यमान एकंदरीत या वसाहतीचे विद्यमान व्हाईस चेअरमॅन आपण पाहू शकतात बिपिनभाई शहा आणि सरांचा यथोचित मान सन्मान. समवेत आदरणीय रितेश शहा जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर यांचा देखील यथोचित मान सन्मान आदरणीय बापूबाई यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदरणीय राजीव कोटाडिया यांचा शुभ सन्मान आदरणीय भावेश मुदलियार यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतात केला जातोय. खूप छान प्रकारे डॉक्टर धीर यांचा शुभ सन्मान आदरणीय तेजस पटेल यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांचे देखील खूप खूप आभार. स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम.
सहर्ष स्वागत करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. डॉक्टर कोरगावकर यांचं स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून सुरेंद्र राय यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार आणि स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या देखील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. स्पर्धेच्या माध्यमातून खूप छान प्रकारे आपण पाहू शकतायत सोनेरी क्षणांच्या सोबती आपण बनतोय मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. अनु फार्मा प्रीमियर लीग या स्पर्धेमधील एकंदरीत वसाहतीचे सर्व दिग्गज व्यवस्थापक आहेत मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. अप्रतिम खूप चांगल्या प्रकारे मांगल्याचं वातावरण रंगांची देखील उधळण आपण पाहतोय. आयोजकांच्या माध्यमातून स्पर्धेला ग्लॅमर प्रदान करून देण्याचं कार्य या ठिकाणी पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये क्रिकेटची देवता अर्थातच यष्टांना आपण पुष्पमाळ अर्पण करणार आहोत. तत्पूर्वी जी रेड कलरची फीत दिसते ते आपण पूल करणार आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त शुभारंभ अप्रतिम दृश्य आपण पाहतोय ती थोड्याच वेळामध्ये. धन्यवाद डीजे. खूप छान प्रकारे आपण पाहू शकतात या ठिकाणी रेड कलरची जी फीत आहे पूल करून स्पर्धेला वेलकम केलं जाते. आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटची देवता अर्थातच यष्टांना या ठिकाणी पुष्पमाळ अर्पण केले जाते. खूप चांगलं दृश्य आपण पाहू शकतायत. अनु फार्मा प्रीमियर लीग 2022 सीझन 2 या स्पर्धेच्या माध्यमातून गणपती बाप्पा अप्रतिम या ठिकाणी मांगल्याचं वातावरण जरूर आपण पाहतोय. भगवंताच्या चरणी एकच साकडं करूयात की स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत न होता पार पडू दे. एकच साकडं भगवंताच्या चरणी श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जाते. क्रिकेटची देवता अर्थातच यष्टांच्या एकंदरीत आपण पाहू शकता आणि जे एकंदरीत श्रीफळ वाढवलं गेलंय खूप चांगल्या प्रकारे. या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहू शकतायत दिग्गजांच्या माध्यमातून. सर्व मान्यवरांना विनंती करतोय एकंदरीत आपण थोड्याच वेळामध्ये मुख्य व्यासपीठावरती देखील स्थानापन्न व्हायचं आहे. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणून जो ओळखला गेलाय. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेला हा क्रिकेटचा खेळ आहे आणि 120 ग्रामच्या टेनिस चेंडूने जे आहे ते आज सर्व तरुणांच्या जीवन व्याप्ती केलेले आहे. अत्यंत प्रगल्भ आणि ओतपोत विस्तारलेला हा खेळ आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट अप्रतिम. ज्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा अर्थातच टेनिस क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. आज अनु फार्मा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून फार्मा या वसाहतीचे विद्यमान व्हाईस चेअरमॅन आदरणीय बिपिनभाई शहा यांना आपण पाहतोय. जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय रितेश शहा यांना देखील आपण पाहू शकतायत. समवेत आदरणीय विवेक शहा या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग आदरणीय राजूबाई कोटाडिया,
आपण पाहू शकतात मेगा स्क्रीनवर स्पर्धेच्या माध्यमातून व्हाईस प्रेसिडेंट टेक्निकल डॉक्टर राजीव सुतार देखील मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. जनरल मॅनेजर R&D डॉक्टर सुशील धीर देखील पाहायला मिळत आहेत स्पर्धेच्या माध्यमातून. हे सर्व दिग्गज आहेत अनुफार्मा या वसाहतीचे जे एकंदरीत शिल्पकार आहेत आणि सर्व दिग्गजांना मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतात. R&D हेड डॉक्टर कोरगावकर यांना देखील आपण पाहू शकतात स्पर्धेच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर. सर्व दिग्गजांचं खूप सारं स्वागत. अगदी थोड्याच वेळामध्ये स्वागत सन्मान जे मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहणार आहोत. अप्रतिम पद्धतीने या स्पर्धेचं एकंदरीत आयोजन आणि नियोजन बघायला मिळालंय. अगदी सकाळच्या सत्रापासून मांगल्याचं वातावरण, महाराष्ट्राची संस्कृती यथोचित पद्धतीने जोपासण्याचं कार्य परिपक्वरित्या बघायला मिळालंय. सर्व खेळाडू जे एकंदरीत 9 संघ समाविष्ट झालेले आहेत अनुफार्मा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सर्व खेळाडू वर्ग आपण व्यासपीठाच्या समोर लाईन अप करून घ्यायचा आहे. जे 9 संघ समाविष्ट झालेले आहेत अनुफार्मा प्रीमियर लीग खेल महोत्सव 2022 आपण पाहू शकतायत. आणि या स्पर्धेमध्ये समाविष्ट सर्व खेळाडूंना विनंती करतोय कृपया करा स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन आणि नियोजन कसं असावं, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा महाथरार, महासंग्राम क्रिकेटचा नेत्रदीपक, दैदिप्यमान आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा याची देहा याची डोळा आपण पाहणार आहोत अनुफार्मा प्रीमियर लीग खेल महोत्सव या स्पर्धेच्या माध्यमातून. चला या सर्व खेळाडू वर्ग आपण कृपया करून मुख्य चला सर्व खेळाडू वर्ग या आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे आपण व्यासपीठासमोर लाईन अप करून घ्यायचं आहे. सर्व टीमचे खेळाडू हॅलो हॅलो सर्व टीमचे खेळाडू एका लाईन मध्ये राहतील, आपापल्या टीमच्या लाईन मध्ये राहतील. क्वालिटी स्ट्रायकर्स सर्व खेळाडू इकडे यायचंय, व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रत्येक जण आपापल्या लाईन मध्ये राहायचंय. कृपया सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर आपापल्या लाईन मध्ये उभं राहायचं आहे. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. कृपया सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आहे. सर्वजण आपापल्या लाईन मध्ये उभे राहायचं आहे. दर्शन भाई आपका एक हेल्प चाहिए था अभी मुझे ना. राहुल एक मिनट वेट. हाँ ये हो गया. मारने के लिए कैमरा तेरा प्रॉब्लम तो है. मैं आता हूँ ना बाद में. आप थोड़ा दीपेश या ना खाली 643380 गुड. सर्व कॉमन टी शर्ट ऑल्सो या लाईन मध्ये राहा उभे. शशि भाई प्लीज आइए इधर आइए.
प्रवीण इंगळे लाईन मध्ये उभं राहायचंय. विजय तळेले आपल्याला ना एक एक ह्या लोकांचं स्वागत करायचं आहे. हां तर संघ मालकांचं नाही, एक दोन टीम आहेत, एक एचओची आहे आणि एक आरएनडीची बरोबर. एक असं आहे पण शशीबाई आहे ना. थोड्याच वेळामध्ये आपण स्वागत सन्मानाकडे देखील वळणार आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून अनुफार्मा प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून एचओ आणि समवेत आरएनडी चे जे एकंदरीत कार्यकर्ते आहेत त्यांचं आपण एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मान करणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. विनंती करतोय जे आयोजक आहेत आपण आपल्या शुभ हस्ते ज्यापर्यंत नावं पोचवा आपण अगदी विनाविलंब हे स्वागत सन्मान या ठिकाणी पार पाडणार आहोत. आदरणीय डॉक्टर राजीव सुतार प्लांट हेड यांच्या शुभ हस्ते आपण सर्व एकंदरीत जे संघ समाविष्ट आहेत त्यांचं स्वागत सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. एकंदरीत आरएनडी आणि एचओ चे सर्व खेळाडू जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व खेळाडूंना स्वागत सन्मान आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. स्पर्धेच्या माध्यमातून सुरेश पाटील कर्णधार या ठिकाणी आपण पाहू शकतात मेगा स्क्रीनवर त्यांचा यथोचित मान सन्मान समवेत रुपेश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनुफार्मा हेड ऑफिस या ठिकाणी कार्यरत हे दिग्गज कर्मचारी आपण पाहतोय. मिस्टर राहुल यांना देखील यथोचित पद्धतीने सन्मानित केलं जात आहे. समवेत आपण पाहू शकतात मिस्टर सतीश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान. अनुफार्मा हेड ऑफिस या ठिकाणी कार्यरत दिग्गज कर्मचारी आज खेळण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून का होईना परंतु स्वागत सन्मान यथोचितरित्या या ठिकाणी पार पाडला जात आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी अतिथी देवो भव विविधतेने नटलेला हा भारत देश आहे आणि गेस्ट इज गॉड अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती या ठिकाणी यथोचितरित्या जोपासण्याचं कार्य आपण पाहतोय. म्हणतात ना की मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी देखील लोक मात्र दगडाच्या पायरीवरतीच नतमस्तक होतात आणि नम्रतेचं मूर्तिमंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. नम्रता कशी असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. आरएनडी चे कर्मचारी या ठिकाणी मिस्टर वैभव यांचा शुभ सन्मान केला जातोय. मिस्टर संदीप यांना देखील आपण पाहू शकतात मेगा स्क्रीनवर. मिस्टर निलेश यांचा देखील शुभ सन्मान मिस्टर वैभव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिस्टर कल्पेश यांचा देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाईस चेअरमन महोदय आदरणीय स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय राजीव सुतार यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान प्रदान केला जातोय. एका साईडने आपण एचओ ची टीम बघितली दुसऱ्या साईडने आपण आरएनडी ची टीम सुद्धा पाहतोय आणि या दोन्ही देखील संघांचा यथोचित मान सन्मान अनुफार्मा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सर्व खेळाडूंचे खूप खूप आभार. आपण अगदी योग्य वेळेत या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व खेळाडूंचे शतशः आभार व्यक्त करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून पुढील सत्कार मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डॉक्टर कोरगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील
खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शील व्यक्तिमत्व डॉक्टर कोरगावकर यांना आपण पाहू शकतात. सर आप आ गए, बाहर आ गए असं म्हणायला हरकत नाहीये. आपण आलात म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शोभा आले. सर्व व्यास एकंदरीत मान्यवरांना विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मी विनंती करतोय जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय रितेश भाई यांना मी विनंती करतोय साहेब या आपलं मौलिक असं मार्गदर्शन आपण खेळाडूंना करायचं आहे. अनु फार्मा के मराठी नहीं अनु फार्मा के सभी संजय भाई वेलकम. Friends, I'm very happy to see that this is the second time we are organizing this beautiful cricket event and all are looking very nice in this wonderful dresses. The major purpose of today's event is to bring togetherness between each members. We are like a family. I'm so proud that we are all part of Anu Pharma Limited. We are growing very well with lot of hard work and dedication from each of you. I'm very proud and wish you all the best for today's event. Our Joint Managing Director Ritesh Bhai, Vice President Raju Bhai Kotadia, Dr. Rajiv Suthar, Dr. Sushil Dheer, Mr. Barate, Dr. Korgaonkar और मेरे प्यारे भाइयों, आज बम्बई से हम आए और एंटर होते ही आप सबको देखा तो मेरा जो उत्साह है वो डबल हो गया. फ्रॉम द बॉटम ऑफ माई हार्ट मैं बताता हूँ कि मुझे कभी भी ऐसा सोचा नहीं था कि एक दिन अनु फार्मा इतनी बड़ी हो जाएगी. हमारे इतने लोग इस कंपनी के लिए जो काम करते हैं एकजुट होकर, तो ये कंपनी अब जो भी जगह पे है उसे बहुत बहुत आगे हम लेके जा सकेंगे, वो मुझे आज पूरा विश्वास हो गया है. मुझे कल पता चला कि R&D की टीम भी ज्वाइन हुई है और हमारी हेड ऑफिस की टीम भी आज यहाँ ज्वाइन हो गई है. तो मेरी ओर से आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं. जो भी जीतेगा वो बराबर है, किंतु हम सब एक अनु फार्मा है, ये हमें ध्यान रखना है. बेस्ट ऑफ लक एंड आई विश बेस्ट ऑफ द टाइम इन फ्यूचर टू ऑल ऑफ यू. और जब तक ऐसी क्रिकेट मैच रखेंगे और मुझे आमंत्रण मिलेगा तो मैं जरूर आऊंगा यहाँ. थैंक यू वेरी मच. यू ऑल आर लुकिंग फैंटास्टिक एंड फैबुलस. धन्यवाद साहेब. तदनंतर मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग आदरणीय राजूभाई कोटाडिया आपण देखील आपलं मौलिक असं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. अनु फार्मा हेलो. अनु फार्मा जब भी चालू किया था तभी 9 मेंबर की टीम थी हमारी, और आज तो मेरे ख्याल से गिनती करने को भी भारी पड़ रही है. सो इतना प्राउड फील कर रहा हूँ जैसे आया और वो माहौल देखा है सबका, और सब लोग इतने एंथुजियास्टिक है कि हम लोग अनु फार्मा को कहाँ लेके जाएंगे वो तो स्काई इज द लिमिट एक्चुअली. तो सबको बहुत ही हार्दिक शुभेच्छा, और अपन टीम स्पिरिट के साथ खेलेंगे. जीतता तो कोई एक ही है, लेकिन हम लोग सब जीतने वाले हैं यहाँ पे. बेस्ट ऑफ लक टू ऑल द टीम. थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच. धन्यवाद साहेब. तदनंतर आपण वळणार आहोत. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार प्रथमतः. आणि या स्पर्धेला अगदी आपण थोड्याच वेळामध्ये सुरुवात करणार आहोत. जो पहिला सामना आहे दोन संघांमध्ये, चला दोन्ही देखील कर्णधार आपण यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. एपीएल चैंपियंस से कर्णधार मिश्रा जी आइए आप.
और APL मैनेजर से कैप्टन डॉक्टर राजीव सर। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून व्हाईस चेअरमॅन महोदय आदरणीय बिपिनभाई शहा आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे। फर्स्ट मॅच या ठिकाणी सुरू होत असताना आपण पाहतोय हेड इज द कॉल। नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर या ठिकाणी जिंकला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून। APL मॅनेजर या संघाने एकंदरीत नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे। सर काय निर्णय असेल? पीछे मत देखना, बस हम लोग अभी पहले उनको कम से कम रन बनाए ऐसे कोशिश करेंगे, वो ज़्यादा से ज़्यादा विकेट लेंगे और आसानी से हम लोग हराएंगे उनको। आपका डिसीजन क्या है, पहले बल्लेबाजी करेंगे या फिर गेंदबाजी? बल्लेबाजी नहीं है, बॉलिंग करने वाले हैं हम लोग पहले। ओके, आपके खेल के लिए खूप हार्दिक शुभकामनाएं। तो दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतात नाणेफेकीचा कौल या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकला गेला APL मॅनेजर या संघाच्या माध्यमातून आणि या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय अगदी थोड्याच वेळामध्ये सामन्याला देखील या ठिकाणी सुरुवात होते। चला सर्व खेळाडू वर्ग आपण एकंदरीत आपापल्या डगआउटमध्ये विराजमान व्हायचं आहे आणि सर्व दिग्गज मान्यवरांना विनंती करतोय आपण स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावे ही नम्रतेची विनंती। अगदी थोड्याच वेळामध्ये फर्स्ट मॅच अनुफार्मा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी एक संधी डीजे ऑपरेटरला आणि लगेचच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये। शोक केलेला आम्ही वासुदेव पाटील त्याच्याकडे आपला आपले हे दोन्ही वाजवणारे आपले आमच्या ग्रुपचे विशाल आणि सनी। हॅलो, सर्व खेळाडूंसाठी महत्वाची सूचना कॉमेंट्री स्टुडिओमधून अल्प आहार अर्थातच नाश्त्याची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्या खेळाडूंना अल्पाहाराचा आस्वाद घ्यायचा आहे आपण घेऊ शकतात। सर्व खेळाडूंपर्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी पोहोचवित आहोत स्पर्धेच्या माध्यमातून। ते थोड्याच वेळामध्ये सामन्याला देखील या ठिकाणी सुरुवात होणार आहे।